वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आजपासून आपण चॅप्टर 2 सुरू करतोय, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. आता आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स बघितलेली आहेत. आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स बघितलं. तर पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये मेन मोटो काय आहे? नेट प्रॉफिट तुम्हाला तुमच्या बिझनेसमधनं मिळालं पाहिजे. पण मग नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय? की नॉट फॉर प्रॉफिट नावातच आहे सगळं. इट इज नॉट मेन फॉर मेकिंग द प्रॉफिट. द मेन मोटो ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी इज नॉट टू अर्न प्रॉफिट. मग काय आहे? मग नॉट फॉर प्रॉफिट असे कन्सर्न्स असतात का? हो, असतात. सो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू मेक द प्रॉफिट्स. मेन ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट हे नसतं, बट टू रेंडर द सोशल सर्व्हिसेस टू द पब्लिक. पब्लिकसाठी सोशल सर्व्हिस देणाऱ्या ज्या तुमच्या आजूबाजूच्या काही असोसिएशन्स असतील, असं काही तुम्हाला माहिती आहे का? हॉस्पिटल्स आहेत, लायब्ररीज आहेत, किंवा क्लब्स असतात काही. असे जे क्लब वगैरे जे असतात ते काय करतात? सोशल सर्व्हिस देतात. ते कुठल्याही प्रॉफिट बेसिसवरती काम करत नसतात. सो मेन ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट. मग ते काय करतात? दे प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, चॅरिटी करतात, एज्युकेशन आणि हेल्थ साठी काम करतात. चॅरिटी हे मेन काम आहे, प्लस अजून बऱ्याच सर्व्हिसेस देतात. कुठली तरी एक पर्टिक्युलर आर्ट प्रमोट करण्यासाठीचे क्लब्स असतात. असे जे छोटे छोटे ऑर्गनायझेशन्स आहेत ना, ते सगळे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सच्या अंडर येतात. त्यांच्याकडे इन्कम येतं. इन्कम कुठून येतं हे मी सांगणार आहे तुम्हाला. जर बिझनेस नाहीये, बिझनेस नसेल तर इन्कम कुठून? परचेस, सेल असं काही नसतं तिथे. मग जर सेलच करत नाही तर मग रेव्हेन्यू जनरेट कसा होणार आहे? तो इन्कम कसा जनरेट करतात हे मी सांगते. पण त्यांच्याकडे जो काही इन्कम येतो किंवा फंड्स तयार होतात ते कशासाठी युटिलाइज केले जातात? टू फुलफिल दीज ऍक्टिव्हिटीज. कुठल्या तरी एका पर्पज, सर्व्हिससाठी त्या पर्टिक्युलर असोसिएशन जर फॉर्म केलेली असेल तर ते जे मेन सर्व्हिस जी त्यांना प्रोव्हाइड करायची आहे ती सर्व्हिस ऍक्टिव्हिटी रन करण्यासाठी ते इन्कम वापरलं जातं. किंवा त्याच्यासाठी कुठली त्यांना काही ऍसेट वगैरे परचेस करायला लागली तर त्यासाठी तो इन्कम जे काही येतं ते वापरलं जातं. सो तो बेसिकली नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय ते मी सांगितलं. आता मिनिंग काय आहे त्याचं? अन ऑर्गनायझेशन विच ऑपरेट्स इट्स ऍक्टिव्हिटीज फॉर द बेनिफिट ऑफ इट्स मेंबर्स ऑर अदर्स. काय करतं मेनली नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन? काय करतं? इट ऑपरेट्स इट्स ऍक्टिव्हिटीज फॉर द बेनिफिट ऑफ इट्स मेंबर्स. सो तुम्ही समजा एखाद्या स्पोर्ट्स क्लबला मेंबर झालेले आहात. सो तुम्ही मेंबर म्हणून त्या स्पोर्ट्स क्लब मध्ये गेल्यानंतर त्या स्पोर्ट्स क्लब मधल्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता. ओके, सो ह्याला काय म्हणायचं की त्या मेंबरसाठी ते क्लब रन करताय. सो इट्स ऍक्टिव्हिटीज फॉर द मेंबर्स ऑर अदर्स and do not have a motive to earn profit. It does not have the motive to earn profit. It is called as a not for profit organization. एक मार्काचा प्रश्न आहे हा. फर्स्टली तुम्हाला काय लिहायचंय? The motive is not to earn profit. Then what is the motive? It operates its activities for the benefit of its members or others. संपलं. So they render the social service to the public. मेन काम आहे सोशल सर्व्हिस. मग सोशल सर्व्हिस कोणकोणत्या फॉर्म मध्ये असेल? प्रत्येक असोसिएशनची, प्रत्येक ऑर्गनायझेशनचं वेगळं सर्व्हिस पॅटर्न असेल. दे कलेक्ट देअर इन्कम थ्रू मेंबर्स सबस्क्रिप्शन, डोनेशन्स, गव्हर्नमेंट ग्रांट्स, सबसिडीज, एंट्रन्स फीज वगैरे वगैरे. सो तुम्ही त्या असोसिएशनचं मेंबर होणार असाल तर तुम्हाला मेंबरचं सबस्क्रिप्शन, इयरली सबस्क्रिप्शन पे करायला लागेल, प्लस एंट्रन्स फी द्यायला लागेल. वन टाइम एंट्रन्स फी असते. जर तुम्हाला त्या क्लबचा मेंबर व्हायचं असेल तर आधी मेंबरशिप भरा आणि दर वर्षी त्याला सबस्क्राईब करा. डोनेशन, ग्रांट्स मिळतात गव्हर्नमेंटकडनं, काही सबसिडीज मिळतात. सो हे सगळं काय आहे? इन्कम आहे. मग हे इन्कम कुठे एक्सपेंड केलं जातं? त्याचं एक्सपेंडिचर कुठे आहे? इन्कम्स आर एक्सपेंडेड ऑन मेन सर्व्हिसेस रेंडर्ड बाय द कन्सर्न. मेन सर्व्हिस जे मोठं घेऊन ती ऑर्गनायझेशन फॉर्म केलेली आहे त्या मेन सर्व्हिसवरती केलं जातं. प्लस डे टू डे ऍक्टिव्हिटीज असतात, रोजच्या काही ऍक्टिव्हिटीज असतात. समजा एखादा माणूस कामाला आहे, त्याचा पगार द्यायचा असेल किंवा काही ऑफिस मधले एक्सपेन्सेस असतील ते करायला लागत असतील, परचेसिंग ऍसेट्स असतील, क्रिएटिंग फंड्स असतील, सोसायटीचे वगैरे कामं असतात. सो सोसायटीचा जो ऑफिस असतं त्या सोसायटीमध्ये फंड्स क्रिएट करायला लागतात. की उद्या जाऊन जर का तुम्हाला काही नवीन काही गोष्टी बांधायच्या आहेत, एखादा हॉल बांधायचा आहे, सो तुम्हाला त्याच्यासाठी जे फंड्स आहेत ते आधीच गोळा करायला लागेल. तुमचं पेंटिंग करायचंय, तुमच्या बिल्डिंगचं पेंटिंग करायचं आहे, किंवा काही सिंकिंग फंड मेंटेन करायचं असेल, मेंटेनन्स साठीचे काही फंड्स असतील, ते फंड्स क्रिएट करण्यासाठी हे इन्कम वापरलं जातं.
एक्झाम्पल्स काय काय? स्पोर्ट्स क्लब्स, कल्चरल असोसिएशन्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, हॉस्पिटल्स, लायब्ररीज, आता मी सांगितलं तसं सोसायटी एखादी. सो ही जी सगळी ऑर्गनायझेशन्स आहेत ना, त्यांचा मेन मोटो काय आहे? नॉट टू अर्न प्रॉफिट बट टू रेंडर द सर्व्हिसेस. मेनली ती मेंबरसाठी असतात किंवा मग मेंबर्स सोडून अदर्स लोकांसाठी सुद्धा त्या सर्व्हिसेस रेंडर केल्या जातात. सो हे आहे नॉट फॉर प्रॉफिट. आता आपण त्याचे फीचर्स बघणार आहोत, प्लस आपण नॉट फॉर प्रॉफिट आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये काय डिफरन्स आहे ते सुद्धा बघणार आहोत. आपण फीचर्स बघणार आहोत नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सची. फर्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मी मागाशी सांगितलं तसं टू प्रमोट द युजफुल सर्व्हिसेस अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. याच्याऐवजी टू रेंडर द सर्व्हिसेस असं सुद्धा म्हणू शकता. टू रेंडर द सोशल सर्व्हिसेस टू पब्लिक अँड नॉट टू अर्न प्रॉफिट असं ऑब्जेक्टिव्ह सुद्धा असू शकतं. मेंबरशिप. मेंबरशिप म्हणजे काय की कोणतीही अशी असोसिएशन जी आहे ना, जर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतं तेव्हा काय करतात, एक माणूस किंवा मोर दॅन वन पर्सन म्हणजे पार्टनर्स एकत्र येतात आणि ते मिळून असं ठरवतात, हा आपण आता ही एक ऑर्गनायझेशन सुरू करूयात, आपलं मोटो काय असेल, हे प्रोडक्ट आपल्याला मॅन्युफॅक्चर करायचे आणि सेल आउट करायचे, त्यातनं जे प्रॉफिट येईल ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचंय. हे जसं ते पार्टनर्स ठरवतात तसं नॉट फॉर प्रॉफिट मध्ये कोण ठरवतात, तर मेंबर्स ठरवतात. सो मेंबर्स म्हणजे कोण? द पर्सन्स इंटरेस्टेड इन द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द ऑर्गनायझेशन. ती ऑर्गनायझेशन का फॉर्म केली आहे? समजा एखादे हॉस्पिटल असेल तर हेल्थ प्रोव्हाइड करायला केलेली आहे, किंवा इन्स्टिट्यूट असेल, एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल तर एज्युकेशन प्रोव्हाइड करायला केलेली आहे. तर अशी जर कोणी इंटरेस्टेड लोक असतील की ज्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे की हा मला हेल्थ सर्व्हिसेस मध्ये इंटरेस्ट आहे, मग ते त्या क्लबला जॉईन होतात किंवा ऑर्गनायझेशनला जॉईन होतात. they become the members by paying the interest fees and subscription fees. मग त्यांना मेंबरशिप नंबर मिळतो. त्यांनी मेंबर होण्यासाठी त्यांना एंट्रन्स फी आणि सबस्क्रिप्शन पे करायला लागतात. एकदा ते मेंबर झाले की ते त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेऊ शकतात. मॅनेजमेंट कशी असते? जसं प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मध्ये पार्टनर्सच त्याची मॅनेजमेंट बघतात किंवा प्रोप्रायटर स्वतः त्याची मॅनेजमेंट बघतो, तसं इथे कोण बघतं? द मेंबर्स इलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह अमंग देमसेल्व्स. खूप जर मेंबर्स असतील तर क्लॅशेस होऊ शकतात. जितकी जास्त डोकी तितके जास्ती त्यांचे ओपिनियन्स असतात. सो ते काय करतात, सगळ्या मेंबर्स मधनं इलेक्ट करतात एक एक मेंबर एकेका पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी. म्हणजे अकाउंटिंग हा माणूस बघेल, ऍक्च्युअल सोशल वर्क हा माणूस बघेल, किंवा फील्डवर जाऊन काम करणारा हा माणूस असेल, अजून काही ट्रेजरी हा माणूस बघेल. असे वेगवेगळे अपॉइंट केले जातात. ते कोण अपॉइंट करतं? रेस्ट ऑफ द मेंबर्स. दे इलेक्ट द रिप्रेझेंटेटिव्ह अमंग देमसेल्व्स टू लुक आफ्टर द मॅनेजमेंट. अकाउंटिंग कसं चालतं? दीज कन्सर्न्स मेंटेन द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऍज द बेसिक बुक ऑफ अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच कॅशबुक. पैसे आले आणि गेले हे मेन काम आहे ना. सबस्क्रिप्शन रिसीव्ह होतात आणि त्याचे खर्च होतात. सो हे मेन तुम्हाला एक कॅशबुक मेंटेन करायला लागतं, ज्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट असं म्हणतात. हे बेसिक बुक ऑफ अकाउंट आहे. त्या बेसिसवरती जेव्हा एखादा पिरियड संपतो किंवा इयर संपतं तेव्हा काय केलं जातं? देन दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. जसं आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवतो, तसं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असा प्रश्नच येत नाही. बेसिकली प्रॉफिट लॉस नाहीये आणि ट्रेडिंग पण नाहीये. मग त्याच्याऐवजी काय बनतं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, जे ट्रेडिंग अँड P&Lच्या ऐवजी बनतं. बॅलन्स शीट तर बनवायलाच लागते. अँड बॅलन्स शीट ऍज फायनल स्टेटमेंट्स. कॅपिटल फंड. जेव्हा पार्टनर्स बिझनेस सुरू करायचा ठरवतात तेव्हा फर्स्ट ट्रान्झॅक्शन कुठल्याही बिझनेसचं काय असतं? द ओनर इंट्रोड्युस्ड कॅपिटल इन टू द बिझनेस. बरोबर. मग आता इथे कॅपिटल कसं जनरेट होणार आहे? तर हे जे मेंबर्स ते जे एंट्रन्स फी आणतात किंवा सबस्क्रिप्शन घेऊन येतात त्याचा एक फंड तयार केला जातो, ज्याला कॅपिटल फंड म्हणतात, जो ओनरनी तयार केलेला आहे ना. मेंबर्स हे म्हणजे काय झाले? इनडिरेक्टली ते ओनर्सच झालेत. ऍक्च्युली ओनरशिप म्हणता येणार नाही त्यांना, पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली म्हणून त्या इन्कमचा कुठल्या तरी चांगल्या कामासाठी, सोशल वेलफेअरसाठी म्हणून उपयोग करण्यात येतोय. सो द फंड रेज्ड बाय द मेंबर्स through subscriptions, entrance fees, donations, legacies, etc. is converted into capital fund. So capital fund म्हणजे काय? मग त्या कॅपिटल फंड मधनं अजून छोटे छोटे वेगवेगळे फंड्स नंतर क्रिएट केले जातात, पण बेसिक एक जो कॉर्पस गोळा केला जातो त्याला कॅपिटल फंड म्हणतात. मेंबरशिप येतात, एंट्रन्स फीज येतात, डोनेशन्स किंवा आता काही
तुमच्याकडे ब्लड डोनेशन कॅम्प असतात, तर त्याच्या सेटअपसाठी म्हणून डोनेशन्स गोळा केली जातात. अशी जी सगळी डोनेशन्स आहेत ती आधी गोळा केली जातात पूर्ण, आणि मग त्याचा एक फंड तयार केला जातो. सो त्याला आधी म्हणायचं कॅपिटल फंड. आता त्या कॅपिटल फंड मधली अमाऊंट, मी आता जसं सांगितलं डोनेशन, ब्लड डोनेशन कॅम्प साठी, त्या पर्पज साठी म्हणून समजा काही पैसे गोळा केले, डोनेशन गोळा केले, त्याचा फंड सेपरेट करतात, ब्लड डोनेशन फंड. कळलं? सो बेसिकली कॅपिटल फंड आधी गोळा करायचा आणि मग त्याचा युसेज कुठे करायचं हे नंतर ठरवायचं. सरप्लस आणि डेफिसिट, जसं ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस, P&L अकाउंटचा बॅलन्स नेट प्रॉफिट नेट लॉस, तसंच ते जर आपण सबस्टिट्यूट केलं, कशाने केलं? इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटने. मग इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटचा बॅलन्सला काय म्हणतात? सरप्लस किंवा डेफिसिट. ऑब्व्हियसली सरप्लस कधी? जेव्हा इन्कम इज मोर दॅन एक्सपेंडिचर. पैसे आपल्याकडे जास्त आले त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये, से फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020, या एका फायनान्शियल इयर साठी जर आपण काम करत असू, तर या 12 महिन्यात किती इन्कम्स मिळाली, किती पैसे मिळाले आणि एक्सपेंडिचर किती झाला, त्याच्यामधलं जर इन्कम इज मोर दॅन एक्सपेंडिचर देन इट इज ऑब्व्हियसली सरप्लस, अँड इफ द एक्सपेंडिचर इज मोर दॅन इन्कम देन इट इज डेफिसिट. मग जसं नेट प्रॉफिट आपण कॅपिटलला ट्रान्सफर करायचो, तसं हे सरप्लस आणि डेफिसिट सुद्धा कुठे जाणार? ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. कॅपिटल अकाउंट नाहीये, हा कॅपिटल फंड आहे. सो त्या कॅपिटल फंडला सरप्लस आणि डेफिसिट ट्रान्सफर केलं जातं. बेसिकली दोन्ही पॅरलल लाईन्स वरती अकाउंटिंग चालतात, पण थोडासा एक मायनर फरक आहे. तो काय फरक आहे? जसं जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना पुढे, तसं आपल्याला कळणार आहे. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मधला डिफरन्स. बराच डिफरन्स मी तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलेला आहे. आपण थोडासा पॉइंट वाईज जो लिस्ट आउट करूया. तुम्हाला विचारतात प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सचा डिफरन्स लिहा. तो मी आता लिहून देते तुम्हाला, तोही तुम्ही नीट वाचा. तुम्हालाही पॉइंट वाईज लॉजिकली काढता येणार आहे, पण तरी मी तुम्हाला सांगते. डिफरन्स बघूयात. प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ऑब्जेक्टिव्ह, मगाचपासून आपण तेच सांगतोय, टू अर्न प्रॉफिट इज द मेन मोटो ऑफ प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नॉट टू अर्न प्रॉफिट इज द मेन मोटो ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग बिझनेस काय असतो? ट्रेडिंग करतात, मॅन्युफॅक्चरिंग, रेंडरिंग सर्व्हिसेस, सर्व्हिस सेंटर्स असतात ना, कार सर्व्हिस करतो आपण, टू व्हीलर सर्व्हिस करतो, अशा सर्व्हिसेस असतात, मेंटेनन्स सर्व्हिसेस असतात. मग इथे सर्व्हिस काय द्यायची? टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस टू द पब्लिक. हा मेन काम आहे. मग त्या प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन प्रमाणे त्याचं काम बदलू शकतं. ओनर्स फंड, कॅपिटल इज द ओनर्स फंड. मग अशी सांगितलं ना, प्रोप्रायटर इन्व्हेस्ट करतो किंवा पार्टनर्स इन्व्हेस्ट करतात आधी बिझनेसमध्ये, कॅपिटल रेज करतात, मगच डे टू डे ऍक्टिव्हिटी सुरू होऊ शकतात. इथे कॅपिटल इज नॉट द ओनर्स फंड. कॅपिटल फंड जनरेट होतो, पण तो ओनर्स फंड म्हणून नाहीये. तो त्या बिझनेस ऍक्टिव्हिटीसाठी वापरण्यासाठी म्हणून रेज केलेला फंड आहे. मग कॅपिटल फंड म्हणजे काय? ओनर्स इन्व्हेस्टमेंट इन टू द बिझनेस प्लस प्रॉफिट ऑर लॉस. ओनर्स जे कॅपिटल आणतात त्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस आपण ऍडजस्ट करतो किंवा ऍड करतो. सो जो काही कॉर्पस तयार होईल त्याला आपण कॅपिटल म्हणणार आहोत. इथे आपण काय म्हणतो? मेंबर सबस्क्रिप्शन्स, एंट्रन्स फीज, डोनेशन्स, लिगसीज, सबसिडीज, ग्रँट्स, सगळं जे काही इन्कम म्हणून येईल ते सगळं प्लस सरप्लस डेफिसिट, ह्या सगळ्याला मिळून काय म्हणायचं? कॅपिटल फंड. फायनान्शियल स्टेटमेंट्स कोणती बनवली जातात? ट्रेडिंग, P&L अकाउंट, बॅलन्स शीट. इथे रिसीट, पेमेंट, इन्कम एक्सपेंडिचर, बॅलन्स शीट, ही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. नेट रिझल्ट काय आहे? इथे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळतो, इथे सरप्लस किंवा डेफिसिट मिळतं. आता हे जे प्रॉफिट आहे, नेट रिझल्ट आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं? दे आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स. इथे डिस्ट्रीब्युट होतं का? नाही. इट इज रिटेन्ड इन द बिझनेस ऍज फंड. कॅपिटल फंड मध्ये तसंच ठेवलं जातं, कुठल्या तरी वेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी त्याचा वापर करण्यासाठी. कळतंय? सो हा पण डिफरन्स तुम्हाला विचारतात. अगदी सोपे सोपे लॉजिकल पॉइंट्स आहेत, तुम्ही सुद्धा लिहू शकता, तुमच्या भाषेत लिहू शकता. सो दिस वॉज द डिफरन्स बिटवीन प्रॉफिट कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आजच्या लेक्चरमध्ये इथेच बास आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.